भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अंतर्गत SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित 15वा संयुक्त जयंती महोत्सव विमानतळ कॉलनीतील सामुदायिक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात कुणाल वराळे युग पुरुष ऑर्केस्ट्राच्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानातून सामाजिक एकता, शिक्षण आणि युवकांच्या जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भारतरत्न दिलाय, त्यामध्ये कर्पूरी ठाकूर आहे, त्यामध्ये तुम्ही नाव ऐकलं असाल एस स्वामीनाथन आहे, लालकृष्ण अडवाणी आहे, चौधरी चरण सिंग आहे, व्हीपी सिंग आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये जाहीर झालेला भारतरत्न 1991 मध्ये देण्यात आला। ते वर्ष आपण सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं केलं गेलं। पण क्रीडा क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला भारतरत्न दिल्याच्या नंतर, मोबाईल उघडल्याच्या नंतर एखादा क्रीडा क्षेत्रात ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला तो एखाद्या खेळाची, एखाद्या गेमचं प्रमोशन करत असेल, आपल्या युवकांना वेगळ्या वळणावर जात असेल आणि या देशातल्या युवकांना आपलं ध्येय सोडून मोबाईल उघडल्यावर मोबाईल मधून एक आवाज येत असेल की जंगली रमी पे आवना महाराज। जंगली रमी पे आवना महाराज एखाद्या व्यक्तीला दिलेला भारतरत्न तो बाबासाहेबांच्या भारतरत्नाची बरोबरी करू शकत नाही। म्हणून बाबासाहेब चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ते विश्वरत्न आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे। राहिली गोष्ट तुमचा कार्यक्रम कुठल्याही प्रोटोकॉल मध्ये असेल तर मला प्रोटोकॉल नसतो, हेही लक्षात घ्या। सर्वात महत्वाची गोष्ट आहे का तर राज्यघटना कलम 19 नुसार कार्यालय कुठला असो, प्रांगण कुठला असो, हा बोलण्याचा अधिकार एका बापानं दिलाय। त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। महत्वाची गोष्ट काय आहे की जयंतीचा कार्यक्रम आणि पुढे बघा, हाच कार्यकाळ 1950 च्या अगोदर पहा तुम्ही कुठं होत्या। तुमचा कार्यक्रम लेट जुमडे सर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मोठे अधिकारी आहेत। जुमडे सरांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये होते। अतिशय नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ते राहिलेले आहेत। सरांकडून आपण आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊया। धन्यवाद। जसं आमच्या सर्व सहकार्यांनी सांगितलं आणि आमचे डायरेक्टर साहेबांनी सांगितलं, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण हे संयुक्त जयंतीचा जो उपक्रम आहे याची सुरुवात आपल्या मला गर्वाने सांगू इच्छितो की इथं औरंगाबादवरनं झालेली आहे आणि हे हळूहळू हा मेसेज आहे। पुण्याला पण मी 5 वर्ष असताना आपण हाच प्रयोग म्हणजे तिघी महापुरुषांची संयुक्त जयंती, शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांची वेगवेगळी न करता आपण संयुक्तरित्या पुण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आम्ही त्या दिवशी अभिवादन करतो आणि नंतर एका संयुक्त जयंती साजरी करतो आणि आमचा निरोप आणि आज मुंबईला आमचं जे क्षेत्रीय मुख्यालय तिथं सुद्धा असे संयुक्त जयंतीचा म्हणजे साजरी होत आहे। दुसरी गोष्ट जसं सरांनी सर्वांना सांगितलं, आमची ऑर्गनायझेशन इतकी चांगली आहे। आपलं एअरपोर्ट शहराचा अभिमान सांगू इच्छितो। आमचे जे शरद येवले साहेब आहेत, डायरेक्टर साहेब आणि तोडे साहेब यांच्या लिडरशिप मध्ये आणि सर्वांच्या सहयोगाने भारतातला नंबर 1 एअरपोर्ट इथं घोषित झालेलं आहे। आपल्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। दुसरी गोष्ट एक कॉर्पोरेट कल्चर असताना सुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमचं भारतीय विमानपत्तन प्राधिकरण एक CSR असते। तुम्हाला माहिती असेल की याच्या अगोदर जे सावे साहेब असताना इथं जवळपास 48 मुलींकरता टॉयलेट्स वगैरे बांधलेले होते। पुण्याला जे CSR जो फंड असतो, जो आमचा प्रॉफिट असतो, त्यामुळे एक सामाजिक जाणीव ठेवून आम्ही जवळपास 1,500 सायकली जे आहेत विविध क्षेत्र आणि तसं टॉयलेट वगैरे नगर जिल्ह्यामध्ये पण आपण बांधून ठेवलेलं आहे। इथले जे हिंगोलीचे जे खासदार होते त्यांच्या मतदारसंघामध्ये पण मुलींकरता टॉयलेट, तर माझं सांगत तात्पर्य हे कॉर्पोरेट कल्चर असताना सुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमचं भारतीय विमानपत्तन प्राधिकरण असे प्रबोधनात्मक कार्य घेतलंय। याच्या अगोदर सुद्धा आपण चोपडे साहेब असतील आहेत, म्हणून श्रीमान कोकाटे आहेत, इथले हर्षदीप कांबळे साहेब होते, वैशाली डोस मॅडम होत्या, सुषमा अंधारे मॅडम होत्या, प्रवीणराव साळुंके साहेब आहेत, यांचे सर्वांचे आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम या प्रकारे ठेवलेले आहेत आणि या प्रकारे मी अशी अपेक्षा ठेवतो की आमचे सहकारी हे सातत्याने हा जे आहे हा उपक्रम पुढेही राहील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। मी राजीव अप्पाराव जुमडे, सहाय्यक महाप्रबंधक वित्त, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, संभाजीनगर एअरपोर्ट। आम्ही हा संयुक्त जयंतीचा उत्सव आजचे ह्या वर्षीच आमचं 15 वर्ष आहे। गेल्या 14 वर्षापासून आम्ही अविरत हे कार्य करतो आहे आणि हे जे आपले 3 महानायक आहेत किंवा
आपले जे महान आपले महान पुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही साजरी याच्यासाठी करतो की त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी केलेल्या कार्याचे जे काही त्यांनी जे कार्य केले आहे समाजासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, त्या संबंधात आम्ही हे सगळे सर्वांपर्यंत हे पोहोचवावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणात घेतो, आमच्या ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून कुठल्या प्रकारचाही सिक्युरिटीचा प्रश्न येऊ नये आणि इतर लोकांना येण्यापासून हे बंधन होऊ नये. तर म्हणून आम्ही ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून आजूबाजूला जितके आपले चिकलठाणा असो, रामनगर, मुकुंदवाडी, माडा कॉलनी तिथले सर्वच लोक येतात आणि ह्या कार्यक्रमाचा ते आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या विचारांमध्ये भर घालू शकतात. त्यासाठी हा आम्ही कार्यक्रम सादर करतो. वैशाली अंडे. आज आम्ही भारतीय विमान प्रस्थान प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा तर्फे आम्ही संयुक्त जयंतीचा हा 15वा वर्ष आहे. तर जसं सरांनी सांगितलं की भाविपामध्ये वेगवेगळ्या राज्यातली, वेगवेगळ्या प्रांतातली विविध धर्माची लोक इथे कार्यरत आहेत. तर दरवर्षीप्रमाणे जशी आमच्याकडे जयंती होतात, जशी छत्रपती शिवाजी महाराजांची होते, ज्योतिबा फुलेंची होते, डॉक्टर बाबासाहेबांची वेगवेगळी जयंती त्यांच्या जन्मदिवशी होतेच, पण आम्ही एक संयुक्त जयंतीचा हा उपक्रम मागच्या 15 वर्षापासून हा चालत आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. याचा उद्देश काय आहे की महापुरुषांना जसं डोक्यावर घेऊन नाचायचं नाही, त्यांचे जे विचार आहेत ते सर्वांपर्यंत, समाजांच्या छोट्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कसं राष्ट्रीयता जे आहे हे पसरायला पाहिजे. आज जी परिस्थिती आहे देशामध्ये की वेगवेगळ्या नेत्यांना किंवा ज्या महापुरुषांना त्यांच्या धर्मामध्ये आपण त्यांना एक फ्रेम मध्ये बसवलेला आहे, चौकटीमध्ये. जसं कांकणे सरांनी पण मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे की महापुरुषांना जात धर्म नसतो आणि महापुरुषांचे जे आयडल्स आहेत ते पण कुठल्या जाती धर्माचे नाहीत. ज्यांचे विचार आहेत त्यांना हे समाजापर्यंत पोहोचवायचे जे कार्य आहे हे करायचा आमचा एक प्रयत्न सुरू आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की याच्या पुढे पण हा कार्यक्रम असाच चालत राहील, असंच सर्वांचं मार्गदर्शन मिळेल आणि समाज प्रबोधनाचं कार्य आम्ही असंच कंटिन्यू करू. मी आहे नितीन मेश्राम, उपमहाप्रबंधक संचार भाविपा औरंगाबाद एअरपोर्ट. आपण काय प्रतिक्रिया द्याल? हा आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आणि सर्व एकूण एक कर्मचाऱ्याचा सहभाग घेतलाय. आर्थिक, मन, तन, मन, धन हे सर्व भावानी करून आणि लोक कशी शिक्षित होतील आणि एक जयंतीचा कार्यक्रम लोकांना कशा प्रकारे उत्तेजित करेल, त्यांच्या हे महामानवाचे गुण कसे आत्मसात करता येईल हे दाखवण्यासाठी केलेलं आहे. माझं विजय कोरडे. मी रेखा दीपक पवार, भारतीय विमान प्रस्थान प्राधिकरण इथे कार्यरत आहे. गेल्या 21 वर्षापासून मी सर्व्हिसमध्ये आहे आणि मला खूप सांगण्यामध्ये आनंद होत आहे की आम्ही महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम आज या ठिकाणी करत आहोत, सर्वजण मिळून. म्हणजे आमच्या एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये जितके पण अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे हे सर्वजण मिळून आम्ही महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं, जसे सगळ्यांना माहिती आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू आणि आम्हाला खरंच खूप म्हणजे स्फूर्ती येते आणि प्रोत्साहन येतं की आम्ही त्यांना कसं जिवंत ठेवू, त्यांच्या विचारांना कसं पुढे नेऊ. आजच्या दिवशी मी हेच सांगू शकते की माझ्या सर्व टीमने मला खूप साथ दिलेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचं पण मी आभार व्यक्त करते अशा ठिकाणी की त्यांनी मला खरंच खूप आज मी खूप खुश आहे. सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुमचं सुद्धा धन्यवाद. जय भीम, जय भारत. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी कोण कोण उपस्थित? आजच्या कार्यक्रम प्रसंगी आमचे एअरपोर्ट डायरेक्टर सर कार्यकारी जे की विजय कोरडे सर आहेत आणि आमचे सचिव आहेत नितीन मेश्राम सर संयुक्त जयंतीचे आणि आमचे प्रमुख वक्ता म्हणून विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या प्रती खूप चांगला उपदेश दिलेला आहे आणि महिलांनी कसं जागृत झालं पाहिजे, अंधश्रद्धेपासून कसं दूर राहिलं पाहिजे हा मेसेज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आज दिलेला आहे. त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करते.